हॅलो नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस व्हिडिओ स्वागत आहे. मी योगेश कदम. आजचा आपला विषय हमीभाव 2025मध्ये वाढ झालेली MSPमध्ये. ती कशा प्रकारे वाढ झाली, 2024मध्ये किती होती, 2025मध्ये किती झाली, किती रुपयांनी शेतकऱ्यांना प्रत्येक पिकासाठी मालाची MSP जी वाढ आहे ती किती रुपयामध्ये झाली, ती पूर्ण माहिती देणार आहोत. पहा, आता पुढील वर्षाची नवीन MSP जाहीर म्हणजे पिकाची मूलभूत किंमत MSPचा अर्थ होतो. आता पीक आहे ते यामध्ये MSP 2024-25, MSP 2025-26 आणि MSP किती रुपयात वाढ झाली त्याचं टोटल माहिती. पहा, यामध्ये पहिलं पीक आहे धान. धानमध्ये येतं म्हणजे भात साळ असते. विदर्भ आपलं पश्चिम महाराष्ट्र कोकण या पट्ट्यामध्ये केलेलं जातं पीक. त्यामध्ये तुम्हाला 2024-25मध्ये होते 2300 रुपये भाव, 2300. त्याचा 2025मध्ये दिलेला आहे 2359, म्हणजे 2369 म्हणजे 69 रुपयांनी वाढ दिलेली फक्त. याने शेतकऱ्याला काहीच फरक पडत नाही एवढ्या भावामध्ये वाढ करून, पण दिली काय का होईना. चला, त्यानंतर धान A ग्रेड, धानचा जी क्वालिटी 1 नंबर आहे त्यासाठी पहा 2320 रुपये होता 2024-25मध्ये. त्यामध्ये तुम्हाला 2389 रुपये भाव दिला आहे, म्हणजे 59 रुपयांनीच वाढ दिली ह्याला. त्यानंतर ज्वारी हायब्रिड 2024मध्ये होते, 24-25मध्ये होते 3371 रुपये आणि 2025-26मध्ये दिलेले आहे 3699 रुपये, म्हणजे 325 रुपयाने वाढ दिली. त्यानंतर ज्वारी मालदांडी ती 2024-25मध्ये होते 3421, 2025-26मध्ये केलेली 3749 रुपये, त्याला पण 328 रुपये वाढ केली. त्यानंतर बाजरी आहे 2024-25मध्ये 2625 होती, 2025-26मध्ये केलेली 2775, मध्ये 150 रुपयाची वाढ केलेली. त्यानंतर रागी, त्यामध्ये रागीला भाव आहे 4290 2024-25मध्ये, 2025-26मध्ये केलेले 4885 रुपये, म्हणजे 596 रुपयाची वाढ केली. त्यानंतर मका 2225 रुपये 24-25मध्ये आणि 2025-26मध्ये केलेले 24 रुपये, म्हणजे 175 रुपयाने वाढ केली. त्यानंतर तूर 24-25मध्ये 7550 होती, आता 8000 रुपये केलेली 2025-26, म्हणजे यामध्ये सरासरी 450 रुपयाची वाढ केलेली. त्यानंतर मुगामध्ये 8682 रुपये भाव होता 2024-25मध्ये, आता 2025-26मध्ये आता 8768 रुपये, म्हणजे 86 रुपयांनी वाढ केलेली फक्त. उडीद 7400 रुपये 2024-25मध्ये होता, 25-26मध्ये 7800 रुपये, म्हणजे 400 रुपयांनी वाढ केली. मुगफली म्हणजे भुईमुग, त्यामध्ये तुम्हाला 6783 रुपये होता 24-25मध्ये, त्यामध्ये 25-26मध्ये 7263 रुपये, 480 रुपयांनी वाढ केली. सूरजमुखी म्हणजे सूर्यफूल, यामध्ये तुम्हाला 7280 रुपये 24-25मध्ये होता, आता 25-26मध्ये 7721, म्हणजे 441 रुपयांनी वाढ केली. सोयाबीन 4892 होता 2024-25मध्ये, 25-26मध्ये केलेल्या 53,328 रुपये, म्हणजे 436 रुपयांनी वाढ केली फक्त. तीळ 9267 रुपये होता 2024-25मध्ये, 25-26मध्ये 9846 रुपये केलेला आहे, म्हणजे 579 रुपयांनी वाढ केलेली फक्त. त्यात रामतिल म्हणजे तिलामध्येच आहे, क्वालिटी चांगली असते, 8717 रुपये 2024-25मध्ये होता, 2025-26मध्ये 9537 रुपये केलेला आहे, आणि 820 रुपयांनी वाढ झालेली फक्त. कापूस मिडल स्टेपल म्हणजे साधारण कापूस आहे, 7121 रुपये होता 2024मध्ये हमी भाव, आता 7710 रुपये झालेले फक्त, 589 रुपयाने वाढ झालेली. आणि लॉंग धाग्याचं कापूस आहे ते आहे 7521 रुपये होता, 8110 रुपये, म्हणजे 519. त्याचप्रमाणे ह्याची पण वाढ केलेली.
अशा प्रकारे हमीभावात वाढ झालेली MSPमध्ये. याचा शेतकऱ्यांना काय फायदा तर होणारच नाही, पण थोड्या प्रमाणात काय भाववाढ दिली ती सरकारला शेतकऱ्यांसमोर सांगण्यासाठी तर दिलेलीच सरकार. पण या भावामध्ये जी वाढ केली शेतकऱ्यांच्या खर्चाच्या तुलनेत काहीच वाढ नाही. कमेंटमध्ये सांगा काय प्रश्न आहे. माहिती कशी वाटली फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.